विट्यात झोपेत असलेल्या कामगाराची निर्घृण हत्या, साथीदाराने लाकडी दांडक्याने घेतला जीव. सांगली जिल्ह्यातील विटामधून एक धक्कादायक आणि अंगावर शहारे आणणारी घटना समोर आली आहे. एकाच ठिकाणी काम करणाऱ्या दोन परप्रांतीय कामगारांमध्ये झालेल्या किरकोळ वादाचे रूप थेट हत्येत झाले. झोपेत असलेल्या साथीदाराच्या डोक्यात लाकडी दांडक्याने वार करून त्याचा निर्घृण खून करण्यात आला. ही धक्कादायक घटना विटा सांगली रस्त्यालगत असलेल्या मायकानगर परिसरात बुधवारी दुपारी 2च्या सुमारास घडली. मिळालेल्या माहितीनुसार दयानंद साबळे यांच्या नवीन इमारतीचे बांधकाम सुरू असून त्या ठिकाणी उत्तर प्रदेशातील 4 तरुण फरशी बसवण्याचे काम करत होते. हे सर्वजण त्याच इमारतीतील एका खोलीत राहत होते. बुधवारी काम बंद असल्याने सर्वजण विश्रांती घेत होते. याच दरम्यान राजमन राजाराम कुमार आणि अशोक कुमार यांच्यात कोणत्या तरी कारणावरून जोरदार वाद झाला. वाद झाल्यानंतर राजमन हा खोलीत जाऊन झोपला. मात्र राग मनात धरलेल्या अशोक कुमारने काही वेळानंतर झोपेत असलेल्या राजमनच्या डोक्यावर भरीव लाकडी दांडक्याने सलग वार केले. डोक्यावर गंभीर दुखापत झाल्याने राजमन रक्ताच्या थारोळ्यात कोसळला. हल्ल्यानंतर आरोपी घटनास्थळावरून फरार झाला. मारहाणीचा आवाज ऐकून परिसरातील नागरिकांनी धाव घेतली आणि जखमी अवस्थेतील राजमनला तातडीने विटा ग्रामीण रुग्णालयात दाखल केले. मात्र उपचारापूर्वीच डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले. मृत कामगाराचे नाव राजमन राजाराम कुमार, वय 28, उत्तर प्रदेश असे असून संशयित आरोपी अशोक कुमार, वय 26 याचा पोलिसांकडून शोध सुरू आहे. घटनेची माहिती मिळताच उपविभागीय पोलीस अधिकारी सदाशिव शेलार, पोलीस निरीक्षक धनंजय फडतरे, पोलीस उपनिरीक्षक अभिजित कणसे तसेच पोलीस पथकाने घटनास्थळी धाव घेत पंचनामा केला. तपासासाठी फॉरेन्सिक पथकालाही पाचारण करण्यात आले. घटनास्थळावरून रक्ताचे नमुने, रक्ताने माखलेली चादर आणि हत्येसाठी वापरण्यात आलेले लाकडी दांडके जप्त करण्यात आले असून या प्रकरणाचा अधिक तपास सुरू आहे. एका क्षणाच्या रागामुळे एका तरुणाचा जीव गेला आणि दुसऱ्याचे आयुष्यही उद्ध्वस्त झाले. अशा घटनांमधून रागावर नियंत्रण ठेवणे किती महत्त्वाचे आहे हे पुन्हा एकदा अधोरेखित झाले आहे.